नमस्कार. आपण आता काही आयच्या पॉवर्स बघणार आहोत. म्हणजे आय स्क्वेअर म्हणजे काय, आय क्यूब म्हणजे काय आणि इन जनरल काही त्याच्यातून आपल्याला काही पॅटर्न दिसतोय का वगैरे हे आपण बघायचंय. सो वी नो दॅट आय मीन्स काय असतं, स्क्वेअर रूट ऑफ -1 म्हणजे इमॅजिनरी नंबर हे आपल्याला माहिती आहे. सो याचा आपण स्क्वेअर केला तर आय स्क्वेअर मीन्स काय असतं, आय स्क्वेअर इज -1 हाच आपण कन्सेप्ट घेतलेला आहे ना. सो -1 स्क्वेअर रूट ऑफ -1 चा स्क्वेअर, सो विच इज इक्वल टू -1. So I means this, I square is -1. Suppose I cube काढायचा असेल तर कसं करणार आपण, I square into I. So I square ची व्हॅल्यू माहिती आपल्याला -1 into I. किती आलं -I. सो आपण लिहू शकतो की I cube is equal to -I. सो कुठे एखाद्या एक्झाम्पल मध्ये आलं कॅल्क्युलेशन मध्ये तर I cube अशी जर व्हॅल्यू असेल तर डायरेक्ट तुम्ही त्याची व्हॅल्यू सिंपल व्हॅल्यू काय लिहू शकता तर -I असं लिहू शकतो. देन I raised to 4 केलं, फोर्थ पॉवर घेतली तर दॅट कॅन बी रिटन ॲज आय स्क्वेअर इनटू आय स्क्वेअर. आय रेज टू 4 आहे ना, बेस सेम असेल तर इंडासेसची ॲडिशन वगैरे. सो आय स्क्वेअर इज -1, दिस इज -1. सो -1 इनटू -1 दॅट इज +1. सो आय रेज टू 4 इज इक्वल टू +1. सो एक एक पॉवर जर तुम्ही ऑब्झर्व करत गेला तर आय स्क्वेअर -1 आहे, क्यूब म्हणजे -I आहे, आय रेज टू 4 मीन्स +1 आहे. आणि जर पुन्हा तुम्ही आय रेज टू 5 केलं तर ह्या आय रेज टू 5 6 पासून पुन्हा ह्याच सगळ्या व्हॅल्यूज रिपीट होणार आहेत. आणि आय रेज टू 4 ही जी +1 आहे तसं आय रेज टू 8 दॅट विल बी ऑल्सो +1. आय रेज टू 12 दॅट विल बी ऑल्सो +1. म्हणजे आय रेज टू 4 जे आहे ते तिथपर्यंतच या व्हॅल्यू व्हेरी होतात, त्यानंतर त्याच व्हॅल्यू आय साठी ऑलवेज रिपीट होतात. म्हणजे काय होणार आहे की मल्टिपल ऑफ 4 जे जे काही नंबर्स आहेत त्या सगळ्यांसाठी आय ची जी पॉवर आहे त्या पॉवरची व्हॅल्यू काय असणार आहे +1 असणार आहे. कारण जसं आय रेज टू 4 इज इक्वल टू 1 आलं, सिमिलरली इन्फायनाइट तुम्ही पॉवर्स याच्या घेतल्यात म्हणजे 4 च्या मल्टिपल मध्ये घेतल्यात की त्याची ऑलवेज व्हॅल्यू काय येणार आहे +1 येणार आहे. मग आय रेज टू 5 करायचं झालं तर आय रेज टू 4 आपल्याला आता व्हॅल्यू माहिती आहे. सो आय रेज टू 4 इनटू आय असं आपण करायला, कारण आय रेज टू 5 मीन्स आय रेज टू 4 इनटू आय रेज टू 1 ना. सो मग आय रेज टू 4 ची व्हॅल्यू 1 आहे आणि मग त्याची व्हॅल्यू काय होणार फक्त आय होणार. सो आय रेज टू 5 ची व्हॅल्यू आय होणार. म्हटलं कसं ह्या व्हॅल्यूज अगेन रिपीट होतात. ही आय रेज टू 5 ला येईल, ही आय रेज टू 6 ला येईल, दिस विल बी फॉर आय रेज टू 7 आणि ही पुन्हा आय रेज टू 8 ला येईल. असाच ह्याच सेट मध्ये या व्हॅल्यूज इथे रिपीट होतात. आय रेज टू 6 म्हटलं तर ही आय रेज टू 5 आहे, नक्की ही आय रेज टू 6 ला -1 व्हॅल्यू येईल. बघूया आपण आय रेज टू 4 इनटू आय रेज टू 2 असं करू शकतो ना, बिकॉज आय रेज टू 4 इनटू आय रेज टू 2 म्हणजे आय रेज टू 6 झालं. सो दिस इज +1 आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1 आहे, सो +1 इनटू -1 इज मायनस. सो दिस इज आय रेज टू 6. आय रेज टू 7 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, -I येईल आणि आय रेज टू 8 ची येईल म्हणजेच काय म्हटलं की ह्या चारच व्हॅल्यूज आहेत आयच्या ज्या अशा अगेन अँड अगेन इन्फायनाइट टाइम्स त्याच तुमच्या रिपीट होणार आहेत जशी तुम्ही पॉवर घ्याल तसं. म्हणजेच त्यामधून आपल्याला काय मिळालं की आय रेज टू 4 किंवा 4 च्या मल्टिपल मध्ये कुठलाही एखादी नॅचरल नंबर असेल, n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, आय रेज टू 4n ची व्हॅल्यू ऑलवेज किती येते +1 येते. म्हणजे आय रेज टू 36 म्हटलं तर तो 4 च्या मल्टिपल मध्ये आहे का आहे. सो आय रेज टू 36 तुम्ही एका सेकंदात सांगाल इट इज 1. कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही, बिकॉज इन जनरल आय रेज टू 4n इज इक्वल टू 1 वेअर n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स. n नॅचरल नंबर पाहिजे, आय रेज टू 4n इज 1. देन आय रेज टू 4n + 1. 4n + 1 मीन्स कसा की आय रेज टू 5 किंवा नंतर आय रेज टू 9 वगैरे. 4n + 1 म्हणजे 8च्या पुढचा 12च्या पुढचा आय रेज टू 13. या सगळ्यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही, ती ऑलवेज काय येणार आहे इथे स्क्वेअर रूट ऑफ -1 मीन्स काय असणार आय. सो याची व्हॅल्यू ऑलवेज आय येणार. देन आय रेज टू 4n + 2. 4n + 2 म्हणजे आय रेज टू 6 असेल किंवा आय रेज टू 12 + 2 म्हणजे 14 असेल वगैरे. ह्या सगळ्या व्हॅल्यूज काय येणार आहेत त्या कायम या येणार आहेत, काय येणार -1. कारण आता आपण आय रेज टू 6 ही व्हॅल्यू किती काढली इथे -1. आय रेज टू 6 मीन्स किती येतं 4 + 2 ना, म्हणजे 4n + 2 झालं. 4 + 2 मीन्स काय आलं 4n + 2. त्याची व्हॅल्यू ऑलवेज -1 येणार, कुठली दुसरी व्हॅल्यू येणार नाही. ॲज अ फॉर्म्युल्यासारखेच आहे. अँड आय रेज टू 4n + 3 असेल, आय रेज टू 4n + 3 असेल तर ऑलवेज -I.
व्हॅल्यू आहे ऑलवेज मायनस आय. 4n+3 म्हणजे 4n+3 म्हणजे i⁻⁷ आपण म्हटलं दॅट इज 4n+3 ना. i⁻⁷ means i⁴ into i³ बरोबर. 4+3 7 so i⁴ ची व्हॅल्यू 1 आहे ती गेली. i³ ची व्हॅल्यू किती आहे -i. सो दिस इज -i. आणि i⁻⁷ म्हणजे i⁴n+3 आहे ना बिकॉज 4+3 4 into 1+3 सो दॅट इज -1. या व्हॅल्यू अशाच फॉर्मॅट मध्ये ऑलवेज रिपीट होतात. त्यामुळे एवढ्या 4 व्हॅल्यूज तुम्ही लक्षात ठेवल्या तरी चालेल, नाही लक्षात ठेवल्या तरी i = -1 आहे त्याच्यावरून तुम्ही कधीही ह्या व्हॅल्यूज अशा डिराईव्ह करू शकता आणि म्हणजे लक्षात ठेवायचे तर लक्षात पण ठेवू शकता. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला हे यूज होऊ शकतं. कारण असं विचारलं की i⁻²35 MCQs वगैरे असतात ना तिथे तुम्हाला पटापट उत्तरं शोधायची असतात किंवा द्यायची असतात कारण वेळ कमी असतो आणि खूप फास्ट तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं असतं. तर त्या ठिकाणी हे फॉर्म्युले तुम्हाला यूज करता येतात. सो 235 याच्यात कशात बसतो ते आपल्याला बघायला लागेल. तो 4n आहे का? 4n तर दिसत नाही, 4 चा मल्टिपल दिसत नाही. मग 4 च्या मल्टिपलच्या +1 आहे, +2 आहे, +3 आहे, +4 +4 झालं की पुन्हा काय होणार 4n होणार कारण मॉड्युलस आहे ना. त्यामुळे 4n ने सुरू झालं की हा 4n+0 आहे ना. 4n+4 झालं की पुन्हा तो 4n च्याच म्हणजे 4 च्याच मल्टिपल मधला आहे. त्यामुळे हाच नंबर येणार. त्यामुळे ह्याच फक्त व्हॅल्यूज तुम्ही लक्षात ठेवल्यात की तुम्ही कुठलाही नंबर लिहू शकता. i⁻100 असं म्हटलं तर लगेच लक्षात येईल. या 4 चा मल्टिपल आहे मग i⁴n मीन्स किती असणार 1. सो याची व्हॅल्यू किती असली पाहिजे 1 असली पाहिजे. सो अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट त्या आयच्या पॉवर्स ची व्हॅल्यू किती येते हे तुम्ही सांगू शकता.